नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा मार्गशुद्ध प्रतिपदा म्हणजे आज खंडोबाच्या शरणार्थ उत्सवाला आज प्रारंभ झाला. आज सकाळी मंदिरामध्ये पाखळणी म्हणजे देवाचे पूर्ण मंदिर स्वच्छ गाभाऱ्यात धुवून देवाला संपूर्ण पोशाख कापसे पैठणींचा संपूर्ण देवाला पोशाख करण्यात आला. दैदूताने अभिषेक करण्यात आला, पोशाख करण्यात आला. त्याचबरोबर सर्व पुजारी सेवक वर्ग देवाच्या उत्सव मूर्ती वाजत गाजत घटस्थापनेपाशी घेऊन घटस्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीमध्ये देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ असेल, पुजारी सेवक वर्ग असेल, खांदेकरी मानकरी गावकरी असतील यांच्या उपस्थितीमध्ये आज घटस्थापना करण्यात आली. त्याचबरोबर हा उत्सव आज मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस म्हणजे चंपाष्टीपर्यंत शंकराने जो मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, मणी आणि मल्ल त्यांचा संहार केला, त्यात खंडन केलं म्हणून खंडोबा नाव पडलं. मणी मारला गेला मल्ल शरण आला म्हणून मल्हारी म्हणतात. आणि चंपाषष्ठी हा जे घनघोर युद्ध झालं आणि जे देवगण ऋषींनी जे खंडोबावरती म्हणजे शंकरावरती जी चाफ्याची फुलांनी उधळण केली म्हणून चंपाषष्ठी असं संबोधलं जातं. आणि आज गेलं 6 दिवस म्हणजे आजपासून चंपाषष्ठीला सुरुवात झाल्यापासून देवाला मंदिरामध्ये म्हणजे भावी भक्तांच्या मदतीने अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. रोज जवळजवळ 5 ते 10 हजारापर्यंत लोकांची भोजनाची व्यवस्था महाप्रसाद हा देण्यात येतो. चंपाषष्ठी दिवशी बाजरीची भाकरी वांग्याची भाजी याचा प्रसाद हा भावी भक्तांना दिला जातो. येळकोट येळकोट जय मल्हार. ओके, येळकोट येळकोट जय मल्हार. आजपासून श्री मल्हार गडावर जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव जो षडरात्र उत्सव असतो त्याचा प्रारंभ झाला. करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह सरस्वती यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाला या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला. ज्यांचं कुलदैवत आराध्य दैवत श्री खंडेराय आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरात आज घटस्थापना होते. ज्या प्रकारे नवरात्रामध्ये घटस्थापना होते त्या प्रकारे आज जेजुरी गडावर घटस्थापना झाली आणि हा उत्सव 6 दिवस चालतो. 6व्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टीला या उत्सवाची सांगता तळी भंडार करून देवाचा प्रसाद घेऊन आणि देवाचं स्मरण करून होतो. आणि अतिशय उत्साहात आनंदात पुजारी वर्ग असेल, मानकरी वर्ग असेल, ग्रामस्थ असेल व सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत या उत्सवाला आज प्रारंभ झाला.